हॅलो मी पी व्ही थोरात आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागची जी सिरीज आहे ती कंटिन्यू करणार आहोत. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स डिप्लोमाचा जो बेसिक सब्जेक्ट आहे त्याच्यामधील आपण फार्मसी ॲक्ट हा टॉपिक कंटिन्यू करत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 30 प्रश्न त्या टॉपिकवरचे सॉल्व केले आहेत. तुमच्यापैकी मला नंतर काही लोकांनी कमेंट करून सांगितलं की ही जी सिरीज आहे MCQची कंटिन्यू चालूच ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे राहिलेले जे 25 ते 30 प्रश्न आहेत ते सॉल्व करणार आहोत. महत्त्वाचे बेसिक प्रश्न घेत आहे, अगदी सोप्या लेवलचे प्रश्न डिस्कस करत आहोत आपण. अशाच प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातील. तर पहिले आपण 30 प्रश्न डिस्कस केलेले आहेत. ज्युरिस्प्रुडन्स या टॉपिकमधील फार्मसी ॲक्ट जो आहे, आपल्याला DMRच्या एक्झामलासुद्धा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आणि फार्मसी ॲक्ट हे 2 टॉपिक होते. येणाऱ्या जिल्हा परिषदला किंवा येणाऱ्या जिल्हा परिषदच्या एक्झामसाठी, तुमच्या आरोग्य विभागाच्या एक्झामसाठी किंवा सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटच्या भारतामध्ये जेवढ्याही एक्झाम होतं त्या सगळ्या एक्झामसाठी हे 2 टॉपिक, त्यासोबत बाकीचे टॉपिकसुद्धा महत्त्वाचे आहेत. पण आपण सुरुवात करत आहोत सध्या या टॉपिकपासून. तर पहिले 30 प्रश्न डिस्कस केलेत. आताच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे राहिलेले जे प्रश्न आहेत ते रिमेनिंग आपण डिस्कस करत आहोत. तर सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. बेसिक फक्त आपण प्रश्न बघूयात. त्याच्या रिलेटेड काही प्रश्न जे रिपीट झालेत, एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, ते सुद्धा आपण कव्हर करूयात. व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले महत्त्वाचे जे पुस्तक आहे त्यासाठी तुम्हाला यूज करावं लागतील ते आपण बघूयात. तर माझ्याकडे सध्या हे एक पुस्तक आहे कुचेकर सरांचं. त्याच्यानंतर हे एक पुस्तक आहे जैन आणि हे एक पुस्तक आहे PV पब्लिकेशनचं. आणखीन एक पुस्तक आहे माझ्याकडे ठाकूर पब्लिकेशन. असे 3 ते 4 पुस्तकं आहेत. त्याच्यातनं मी काही नोट मेकिंग करत आहे, शॉर्ट नोट, हँड रिटन नोट्स, त्या सगळ्यासाठी कामाला येतील. पण सगळ्यापैकी 4 पुस्तकापैकी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. नेरल पब्लिकेशनचं आहे, ऑथर आहे BS कुचेकर. हे तुम्ही येणाऱ्या एक्झामसाठी यूज करू शकता. तर चालू करूयात आपल्या बाकीच्या MCQला. 30 प्रश्न डिस्कस केले. आता जो आपण प्रश्न डिस्कस करणार तो आहे 31व्या नंबरचा. प्रश्न आहे, The Education Regulation 1991 advises that the period of the theoretical study should not be less than. जे रेग्युलेशन होतं 1991चं, तर त्या एज्युकेशननुसार जी थेरॉटिकल स्टडी आहे तर ती किती तासापेक्षा जास्त नसली पाहिजे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर मागच्या वेळेससुद्धा आपण डिस्कस केला आहे जी प्रॅक्टिस आहे फार्मसीची, ती पासआउट झाल्यानंतर, डिग्री डिप्लोमा झाल्यानंतर आपल्याला 500 तासाची ट्रेनिंग घ्यावं लागत असते. त्याच्यापैकी त्या 500 तासापैकी जवळपास 250 तास आपण ॲक्च्युअल मेडिकलवरती म्हणा, हॉस्पिटलवरती म्हणा, डिस्पेन्सिंग केली पाहिजे. तो एक टाईम पिरियड लक्षात ठेवा. आणि याचा इथं आन्सर आहे 500 आवर्स. नेक्स्ट प्रश्न बघा 32 नंबरचा. द सेंट्रल काउन्सिल हॅज मेड द रेग्युलेशन फॉर. सेंट्रल काउन्सिल खालीलपैकी कुठले रेग्युलेशन जे आहे ते मेंटेन करत असते किंवा तयार करत असते. तर त्याच्यामध्ये पहिला आहे ऑप्शन मॅनेजमेंट ऑफ द प्रॉपर्टी. याचा काही संबंध नाही आहे. अप्रूव्हल ऑफ द इन्स्टिट्यूशन, एखाद्या इन्स्टिट्यूटला अप्रूव्ह करायचं असेल तर ते करते, बरोबर आहे. रजिस्ट्रेशन ऑफ द फार्मासिस्ट, हे पण ऑप्शन बरोबर आहे. रिकग्निशन ऑफ द फॉरेन क्वालिफिकेशन, हे पण बरोबर आहे. तर इथं ऑप्शन तसं दिलेलं नाही, प्रश्न खाली आन्सर चुकीचं दिलेलं आहे, पण हे तिन्ही ऑप्शन इथं बरोबर आहेत. मॅनेजमेंट ऑफ द प्रॉपर्टी याचा काही संबंध नाही आहे. बाकी तिन्ही ऑप्शन इथं करेक्ट आहेत. हे सेंट्रल काउन्सिल म्हणजे ज्याला आपण फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणत असतो, हे याचे महत्त्वाचे जे आहे ते त्याचा महत्त्वाचा पार्ट मानता येईल किंवा हे बाकीच्या गोष्टी ते मेंटेन करत असतं. त्याच्यानंतर 33 नंबरचा प्रश्न, फुल फॉर्म ऑफ द AICT. AICTचा तुम्हाला फुल फॉर्म विचारला आहे. ऑप्शनमध्ये आहेत बाकीच्या गोष्टी. बाकी C ऑप्शन इथे करेक्ट आहे. ऑल इंडिया काउन्सिल फॉर द टेक्निकल एज्युकेशन. हा टेक्निकल शब्द महत्त्वाचा आहे. बाकी इथं टीचिंग, टेक्निकल एडिफिकेशन आणि इथं ट्रेनिंग एडिफिकेशन. तर बाकी करेक्ट आन्सर आहे इथं टेक्निकल एज्युकेशन. त्याच्यानंतर 34 नंबरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सब्जेक्ट वॉज नॉट इन्क्लुडेड इन द बिगिनिंग ऑफ द फार्मसी एज्युकेशन. जेव्हा फार्मसी एज्युकेशन स्टार्ट झालं होतं त्याच्यामध्ये खालीलपैकी कुठला विषय आहे तो इन्क्लूड केलेला नव्हता. ऑप्शनमध्ये आहे फार्मसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री. करेक्ट आन्सर आहे तुमचं इथं फार्माकोग्नोसी, B नंबर. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा 35 नंबरचा. इन इंडिया द फार्मसी एज्युकेशन टू ऑब्टेन द डिग्री ऑफ अ बॅचलर ऑफ द फार्मसी B फॉर्म इनिशिएटेड ॲट. पहिल्यांदा जी बॅचलर डिग्री आहे, जे एज्युकेशन आहे
ते कुठून स्टार्ट झालं तर पहिली युनिव्हर्सिटी आहे तुमची बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, ही सुरू झाली होती. तर ए नंबरचं ऑप्शन इथे करेक्ट आहे, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर इन इंडिया द फार्मसी एज्युकेशन टू ऑब्टेन अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ द फार्मसी बी फॉर्म इनिशिएटेड इन इयर. तर कुठल्या वर्षी चालू झाली होती तर ती आहे 1937. लक्षात ठेवा, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, इयर लक्षात ठेवा 1937. त्याच्यानंतर 37 नंबरचा प्रश्न, ॲट द प्रेझेंट टाईम फॉर द प्रॅक्टिसिंग द फार्मसी ॲज द फार्मसिस्ट द मिनिमम डिझायर्ड क्वालिफिकेशन इज. प्रॅक्टिस करण्यासाठी फार्मसिस्टची आपल्याला मिनिमम क्वालिफिकेशन काय पाहिजे, सगळ्यांना माहिती आहे, डिप्लोमा किंवा डिग्री. डिप्लोमासुद्धा झाला असेल तर आपण ॲज अ फार्मसिस्ट म्हणून प्रॅक्टिस करू शकतो. नेक्स्ट प्रश्न 38 नंबरचा, ईच स्टेट फार्मसी काउन्सिल शुड सप्लाय डॅश ऑफ इट्स रजिस्टर टू द सेंट्रल काउन्सिल एव्हरी इयर. आपलं जे स्टेट फार्मसी काउन्सिल आहे ते दरवर्षी सेंट्रल फार्मसी काउन्सिलला किंवा PCIला 5 कॉपी इथं प्रोव्हाइड करत असतं एक रजिस्टरच्या. एक लक्षात ठेवा, 5 कॉपीज. त्याच्यानंतर 39 नंबरचा प्रश्न, एव्हरी इयर आफ्टर इच स्टेट काउन्सिल शुड सप्लाय कॉपीज ऑफ ऑफिस रजिस्टर टू द सेंट्रल काउन्सिल. आणि कधी पाठवत असतं स्टेट काउन्सिल आपल्या फार्मसी काउन्सिल ह्या 5 कॉप्या, तर ते आहे 1 एप्रिल. हा एक डेट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 40 नंबरचा प्रश्न, एज्युकेशन रेग्युलेशन 1991 कॅन्सल. तर त्यांनी काय केलं, 1981ला इथे रिप्लेस केलेलं आहे. 1981चं जे ER होतं किंवा एज्युकेशन रेग्युलेशन होतं तर त्याला कोणी रिप्लेस केलं, 1991. आणि 1991ला सध्या रिप्लेस केलेलं आहे 2020, ER 2020. सध्याचं जे ER आहे किंवा एज्युकेशन रेग्युलेशन आहे, तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारतील तर महत्त्वाचं लक्षात ठेवा, 2020चं सध्या एज्युकेशन रेग्युलेशन चालू झालेलं आहे. नेक्स्ट प्रश्न असं सुद्धा विचारू शकतात की 1991च्या ER रेग्युलेशनला आता सध्या कोणी रिप्लेस केलेलं आहे, तर ते केलेलं आहे 2020. 1981ला कोणी रिप्लेस केलं आहे, 1991ने. आणि 1991ला कोणी रिप्लेस केलं आहे, 2020. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा 41 नंबरचा, इफ द इन्स्टिट्यूट विच हॅज अप्लाइड फॉर द अप्रूव्हल is not in a conformity with the affiliation rule and the provisions of the education regulation, the board send reports to dash for removing its approval for the following year. म्हणजे जर एखादी इन्स्टिट्यूट असेल त्यांनी जर ER रेग्युलेशन फॉलो केले नसतील, काही अफिलिएशन्स महत्त्वाचे रूल्स रेग्युलेशन फॉलो केले नसतील तर त्याला शो कॉज देण्याचं किंवा रिपोर्ट सेंड करण्याचं काम त्याच्या विरोधामध्ये कुणाला रिपोर्ट सेंड केला जातो, तर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया PCIला तो रिपोर्ट सेंड केला जातो या ऑथॉरिटीकडून. लक्षात येतं, एखादी इन्स्टिट्यूट जर काही रूल्स रेग्युलेशन एज्युकेशन रूल फॉलो करत नसेल, काही गाईडलाईन फॉलो करत नसेल तर त्यांच्या विरोधामध्ये रिपोर्ट जे आहे ते सेंड कुठं केला जातो, तर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे PCIला इथं सेंड केला जातो. बी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. 42 नंबरचा प्रश्न, अंडर द डॅश सेंट्रल काउन्सिल अप्रूव्ह द कोर्सेस आफ्टर द गेटिंग द कन्व्हिक्टेड दॅट द कोर्स ऑफ द स्टडी इज कम्प्लाइंग विथ द रेग्युलेशन. म्हणजे एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स चालू झालेला असेल किंवा चालू करायचा असेल, त्याने बाकीच्या गोष्टी फॉलो केल्या असेल, बाकीच्या रूल्स रेग्युलेशन फॉलो केले असेल, तर सेंट्रल काउन्सिल हे अप्रूव्ह करण्यासाठी कुठल्या सेक्शनच्या अंडर ते गोष्टी अप्रूव्ह करत असते, तर ते सेक्शन 12च्या अंडर अप्रूव्ह करते. हे एक लक्षात ठेवा, एज्युकेशन रिलेटेड महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा सेक्शन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न, हू इज नॉट अमंग द मेंबर ऑफ द स्टेट फार्मसी काउन्सिल. खालीलपैकी स्टेट फार्मसी काउन्सिलचा मेंबर कोण नाही तुम्हाला विचारलं आहे, तर 5 नॉमिनीज ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट हे मेंबर आहेत. 6 रजिस्टर फार्मासिस्ट हे पण मेंबर आहेत. चीफ ऑफ द ड्रग कंट्रोलर डिपार्टमेंट ऑफ द स्टेट हा पण मेंबर आहे फार्मसी काउन्सिलचा, स्टेट फार्मसी काउन्सिल. फक्त डायरेक्टर जनरल ऑफ द हेल्थ सर्व्हिसेस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा स्टेट फार्मसी काउन्सिलचा मेंबर नाही आहे. तर तुम्हाला इथे विचारलेलं कुठला नाही आहे, तर डी नंबरचं ऑप्शन इथे करेक्ट आहे. बाकीचे स्टेट फार्मसी काउन्सिलचे मेंबर आहे. स्टेट फार्मसी काउन्सिलचे मेंबर इलेक्टेड किती, नॉमिनेटेड किती, जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलचे मेंबर इलेक्टेड नॉमिनेट किती, कोणता आहे कोणता नाही, त्यासोबत किती आहेत किती नाही. त्यासोबत तुमचं फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे PCI याचे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, इलेक्टेड मेंबर, नॉमिनेटेड मेंबर. त्याच्यानंतर तुमचं ड्रग टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्ड म्हणजे DTAB याचा टाईम पिरियड, त्यासोबत PCI आणि स्टेट गव्हर्नमेंटचा सुद्धा टाईम पिरियड, त्याचे मेंबर इलेक्टेड किती, नॉमिनेटेड किती, कुठला आहे कुठला नाही.
तर हे जे आता मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्याच्यावरती नेहमी एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा लिहून एका ठिकाणी कुठल्या बॉडीचे किती मेंबर आहेत, किती टाईम पिरियडपर्यंत त्याचा प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट त्या पदावरती असतो, कोणातर्फे तो निवडून दिला जातो, स्टेट काउन्सिलकडून असेल, नॉमिनेटेड असेल किंवा इलेक्टेड असेल त्यांच्या स्पेसिफिक मेंबरकडून. तर ह्या गोष्टी कुठेतरी फॅक्च्युअल ज्या प्रश्न आहेत जे की DMRमध्ये मागच्या वेळेस विचारले होते ते कुठेतरी एका ठिकाणी नोट डाऊन करून घ्या. याच्यावरती नेहमी रिपीटेड प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द स्टेट फार्मसी काउन्सिल इज इलेक्टेड बाय. स्टेट फार्मसी काउन्सिलचा जो व्हाईस प्रेसिडेंट आहे तो कोणाकडून इलेक्टेड केला जातो, तर काउन्सिल मेंबरकडून तो इलेक्टेड केला जातो. बी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर प्रेसिडेंट ऑफ द स्टेट फार्मसी काउन्सिल इज नॉमिनेटेड बाय. स्टेट फार्मसी काउन्सिलचा प्रेसिडेंट कोणाकडून नॉमिनेट केला जाईल, तर काउन्सिल मेंबरकडूनच तो नॉमिनेट केला जाईल. बी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. द इलेक्टेड ऑर नॉमिनेटेड मेंबर ऑफ द काउन्सिल मे बी रिझाईन देअर मेंबरशिप बाय. रिझाईन कोणाकडे देतील हे इलेक्टेड आणि नॉमिनेटेड मेंबर, तर ते देतील प्रेसिडेंटकडे. बी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर डॅश आर इलिजिबल फॉर द रिइलेक्शन अँड रिनॉमिनेशन. खालीलपैकी कुठले मेंबर इलिजिबल आहेत तुमचं इलेक्शन करण्यासाठी किंवा रिनॉमिनेशन करण्यासाठी, तर बऱ्यापैकी सगळे आहेत. तुमचा प्रेसिडेंट पुन्हा एकदा इलेक्शन करू शकतो, रजिस्टर फार्मासिस्ट, व्हाईस प्रेसिडेंट, तर इथं डी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर 48 नंबरचा प्रश्न, द रजिस्ट्रार इज अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट फॉर. स्टेट गव्हर्नमेंट जो रजिस्ट्रार अपॉइंट करत असतो तो किती वर्षासाठी करत असतं, 4 वर्षासाठी. त्याच्यानंतर 49 नंबरचा प्रश्न, द स्टेट फार्मसी काउन्सिल अँड एक्झिक्युटिव्ह कमिटी शूड प्रोव्हाइड द कॉपीज ऑफ देअर रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग टू. स्टेट फार्मसी काउन्सिल आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या कॉपीज आहेत त्या प्रोव्हाइड करत असतं. तर ते कुणाला प्रोव्हाइड करत असतं, तर स्टेट गव्हर्नमेंटला आणि PCIला, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाला कॉपी प्रोव्हाइड करत असतं. डी नंबरचं ऑप्शन इथं करेक्ट आहे. त्याच्यानंतर अंडर द जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल डॅश स्टेट अंडर इंटू द ॲग्रीमेंट. जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलच्या ॲग्रीमेंटनुसार त्याच्यामध्ये किती स्टेट इन्क्लूड होतात, तर 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टेट फार्मसी काउन्सिल आणि जॉईंट फार्मसी काउन्सिल अशा 2 महत्त्वाच्या काउन्सिल्स आहेत. तर जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल ॲग्रीमेंटनुसार त्याच्यामध्ये किती स्टेट एंटर होतात असा प्रश्न आहे आणि इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचं आहे. तर 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लक्षात ठेवा. बी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. 51 नंबरचा प्रश्न, डॅश रजिस्टर फार्मासिस्ट शुड बी इन्व्हॉल्ड इन टू द जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल. जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये किती फार्मासिस्ट हे इन्व्हॉल्व झालेले असतात असा प्रश्न आहे. तर ते आहेत 3 to 5 फ्रॉम ईच स्टेट. प्रत्येक स्टेटमधून 3 किंवा 5. ॲक्च्युली ते नॉट लेस दॅन 3 आणि नॉट मोर दॅन 5 असं आहे. म्हणजे 3पेक्षा कमी नसले पाहिजे आणि 5पेक्षा जास्त नसले पाहिजे. इथं डी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर हाऊ मेनी गव्हर्नमेंट नॉमिनीज शूड बी इलेक्टेड फॉर द जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल. जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये गव्हर्नमेंटचे नॉमिनीज किती इलेक्टेड केले जातात, तर ते आहेत 2 ते 4 फ्रॉम ईच स्टेट. प्रत्येक स्टेटमधून 2 ते 4. हे पण इथं पण असंच आहे. नॉट लेस दॅन 2 म्हणजे 2पेक्षा कमी नसावेत आणि नॉट मोर दॅन 4. ॲक्च्युली असं आहे ते की 2पेक्षा कमी नसावेत आणि 4पेक्षा जास्त नसावेत. तर इथं बी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, विच वन इज नॉट द फंक्शन ऑफ द स्टेट फार्मसी काउन्सिल. स्टेट फार्मसी काउन्सिलचं खालीलपैकी कुठलं फंक्शन नाही आहे, तर मेंटेनन्स ऑफ द रजिस्टर. आपल्याला माहिती आहे की फर्स्ट रजिस्टर स्टेट फार्मसी काउन्सिल मेंटेन करत असतं. त्याच्या 5 कॉप्या दरवेळेस ते सेंट्रल काउन्सिलला सेंड करत असतं. कुठल्या याच्यामध्ये करत असतं, तर 1 एप्रिलला करत असतं. तर ते त्याचं काम आहे की फर्स्ट रजिस्टर मेंटेन करणं. त्याच्यानंतर प्रिंटिंग रजिस्टर. आता रजिस्टर मेंटेन करायचं म्हटल्यानंतर ते प्रिंटिंग करणं गरजेचं आहे. तर बी नंबरचं ऑप्शनसुद्धा करेक्ट आहे. डिझाईन द एज्युकेशन पॅटर्न. AR रेग्युलेशन मेंटेन करायचं किंवा ते फ्रेम करायचं काम आहे का स्टेट फार्मसी काउन्सिलचं, तर ते त्याचं काम नाही आहे. तर ते PCIचं काम आहे. एज्युकेशन रेग्युलेशन तुमचे मेंटेन करणं, मेकिंग करणं ते फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचं काम आहे, ज्याला आपण सेंट्रल काउन्सिल म्हणत असतो PCIला. ते स्टेट फार्मसी काउन्सिलचं काम नाही आहे. तर इथं ऑप्शन करेक्ट आहे तुमचं सी. एंट्री अँड रिमूव्हल ऑफ द नेम ऑफ द फर्स्ट रजिस्टर फ्रॉम द रजिस्टर हे सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटचं काम आहे. आणि सांगितल्याप्रमाणे कधी आपण नाव काढू शकतो जर चुकीनं एंटर झालं असेल एखाद्या फार्मसीचं नाव किंवा तुमच्यावरती एखादा गुन्हा दाखल असेल, तर तेव्हा आपण ते फर्स्ट रजिस्टरमधलं नाव रिमूव्ह करून घेऊ शकतो. तर इथं तुम्हाला विचारलं कुठलं काम नाही, तर सी नंबरचं ऑप्शन इथं करेक्ट आहे.
नेक्स्ट प्रश्न 54 नंबरचा, डॅश इज नॉट द फंक्शन ऑफ द इन्स्पेक्टर अपॉइंटेड बाय द स्टेट काउन्सिल. खालीलपैकी स्टेट काउन्सिलनं अपॉइंट केलेल्या ड्रग इन्स्पेक्टरचं कुठलं काम नाही. प्रश्न आहे मेंटेनन्स ऑफ द रजिस्टर, काय संबंध नाही रजिस्टर मेंटेन करायचा, ते स्टेट गव्हर्नमेंटचं किंवा स्टेट फार्मसी काउन्सिलचं काम आहे. इन्स्पेक्शन ऑफ द प्रिमायसिस बरोबर आहे. इन्व्हेस्टिगेटिंग एनी कंप्लेंट बरोबर आहे. इन्स्टिट्यूटिंग द प्रोसिक्युशन हे पण बरोबर आहे. मेंटेनन्स ऑफ द रजिस्टर याचा काही संबंध नाही आहे, तर ए नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. मेंटेनन्स ऑफ द रजिस्टर कोणाचं काम आहे, स्टेट फार्मसी काउन्सिलचं काम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न 55 नंबरचा, विच पॉईंट डज नॉट कम्स अंडर द सिरियस ऑफेन्सेस अँड देअर पेनॉल्टीज. खालीलपैकी कुठला पॉईंट सिरियस ऑफेन्सेस आणि पेनॉल्टीमध्ये येत नाही, तर डिस्पेन्सिंग बाय द अनरजिस्टर्ड फार्मसिस्ट हे तर त्याच्यामध्ये येणारच. आणि याचा पेनॉल्टी किती आहे, तर त्याची मिनिमम पेनल्टी आहे कमीत कमी 1000 रुपये तुम्हाला फाईन लागेल किंवा 6 महिन्याची तुम्हाला सजा होईल. पेनल्टीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. तुमच्या आणि सायकोट्रॉपिक जो ॲक्ट आहे तर त्याच्यामधल्या ज्या पेनल्टीज आहेत, तुमच्या हेरोईनचा यूज केल्यानंतर, चोरी झाल्यानंतर किंवा त्याचं तुम्ही सेवन केल्यानंतर, तर त्याच्यासुद्धा पेनल्टीज खूप महत्त्वाच्या आहेत. त्यासोबत बाकीच्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट असेल, तुमचं फार्मसी ॲक्ट असेल, त्याच्यामधल्या पेनल्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या. सीजेच्या काही एक्झाममध्ये मागच्या वेळेस बऱ्याच वेळेस सायकोट्रॉपिक जो ॲक्ट आहे त्याच्यामधल्या पेनल्टीज बऱ्याच वेळेस विचारल्या होत्या आणि ह्यासुद्धा पेनल्टीज खूप महत्त्वाच्या आहेत. तर डिस्पेन्सिंग बाय द अनरजिस्टर्ड फार्मसिस्ट, एखाद्या अनरजिस्टर्ड फार्मसिस्टनं जर डिस्पेन्सिंग केली असेल तर त्याला कमीत कमी 1000 रुपयाचा दंड आहे आणि 6 महिन्याची त्याला सजा आहे किंवा दोन्हीसुद्धा होऊ शकतं सेकंड कन्व्हिक्शनमध्ये. त्याच्यानंतर फेल्युअर टू द सरेंडर द सर्टिफिकेट ऑफ द रजिस्ट्रेशन, जर ड्रग इन्स्पेक्टर आला आणि आपण जर त्याला ते आपलं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दाखवू शकलो नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला 50 रुपये इथं दंड आहे. त्याच्यानंतर रेकग्निशन ऑफ द फॉरेन क्वालिफिकेशन, याचा काही संबंध नाही आहे, हे ऑफेन्सेसमध्ये येत नाही. तिथं सी ऑप्शन याचं करेक्ट आहे. फाल्सली क्लेमिंग टू द रजिस्टर फार्मासिस्ट, चुकीन जर आपण सांगतो आहे, आपण फार्मासिस्ट नसलो तरी आपण जर सांगत असेल की मी फार्मासिस्ट आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 6 महिन्याची सजा आहे आणि 500 ते 1000 रुपये तुम्हाला त्याचा दंड आहे किंवा दोन्ही तुम्हाला लागू शकतं सेकंड कन्व्हिक्शनमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा 56 नंबर असतात, द कमिशन ऑफ द इन्क्वायरी कन्सिस्ट ऑफ द डॅश मेंबर. इन्क्वायरी कमिशनमध्ये किती मेंबर असतात, तर हे ऑप्शन करेक्ट आहे, इथं 3 मेंबर. तर अशा प्रकारचे बेसिक प्रश्न होते. याच्यातले बरेच प्रश्न प्रिव्हियस इयरमध्ये विचारले होते, एकदम सोपे आणि इझी लँग्वेजमध्ये प्रश्न, कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत. काही फॅक्च्युअल प्रश्न डिस्कस केले, महत्त्वाच्या ऑफेन्सेस पेनॉल्टीज त्याच्यामध्ये विचारल्या होत्या, महत्त्वाच्या बॉडीज त्याचे फंक्शन्स आपण बघितले. त्याच्यानंतर महत्त्वाचे मेंबर्स, कोण इलेक्टेड करतं, कोण नॉमिनेट करतं, कुठला आहे कुठला नाही, किती टाईम पिरियडसाठी असतो, स्टेट फार्मसी काउन्सिल, PCI, तुमचं जॉईंट फार्मसी काउन्सिल, तुमचा ड्रग इन्स्पेक्टर आणि महत्त्वाच्या बॉड्या, सगळ्या लेवलचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. आणि मागच्या वेळेस कसे प्रश्न विचारले आणि कसे विचारले जातील हे तर तुम्हाला मी थोडा शॉर्टमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर असे प्रश्न होते फार्मसी ॲक्टवरचे, जो की सगळ्यात महत्त्वाचा आपला ॲक्ट आहे. तर जेवढे प्रश्न महत्त्वाचे ठरतील एक्झामच्या दृष्टिकोनातून तेवढं घेण्याचा इथं बऱ्यापैकी मी प्रयत्न केलेला आहे. बाकी आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न करूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती काही महत्त्वाचे प्रश्न, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर किंवा एक नवीन टॉपिक घेऊयात, ड्रग अँड कॉस्मेटिक आहे, आणि 1 बाय 1 आपण जेवढे प्रश्न सॉल्व करता येईल प्रिव्हियस इयरचे तेवढे सॉल्व करण्याचा प्रयत्न करूयात आणि हा विषय जो आहे तो कंप्लीट करण्याचा इथं प्रयत्न करूयात. बाकीच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी मला टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करू शकता. सगळ्या महत्त्वाच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. महत्त्वाच्या अडचणी, काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते विचारू शकता. बाकी जिल्हा परिषदेचा अभ्यास चालू द्या. जे नवीन लोक आहे ज्यांची एज लिमिट सध्या आहे ते एम्समध्ये अप्लाय करू शकतात. एम्सच्या 3 ते 4 स्टेटमध्ये सध्या ॲड चालू आहेत फार्मसीच्या. बाकी महत्त्वाचे फार्मसिस्ट सोडून महत्त्वाच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी मराठीचं ग्रामर आपण ते वेळोवेळी त्याच्यावरती अपडेट करत असेल. आजच्या फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट. काळजी घ्या. जय हिंद. वंदे मातरम.